तर आज होता माझ्या बाबूचा बर्थडे। तर बर्थडे असलं तरी पण आपली काही कामं काय सुटत नाही। तर मी कटिंग घेऊन मी गेली पनवेलला, तिकडे टेलरकडे कटिंग वगैरे दिली आणि थोडं गणेश मार्केटमध्ये मला ॲज युजल बुटीकचं थोडं काम असतंच, तर ते घेतलं आणि इकडे दुकानाचं सुद्धा सामान घेतला, आमच्या किराणा दुकानाचं सामान। आणि नंतर ऊन होता तर थोडं इकडं आईस्क्रीम पार्लरमध्ये आलो आम्ही, मस्तानी पिली वगैरे। आणि नंतर गेलो बाबूला टॉय शॉपमध्ये, एक मला गाडी आवडलेली तर तीच घेण्यासाठी गेलेलो। नंतर आम्ही घरी येऊन शेजारीच्या पोरांना पण बोलवलेलं बड्डे सेलिब्रेशनसाठी, तर तेच माझी सकाळची कटिंगचे सगळा कचरा वगैरे तसं ठेवून गेलेली मी। तर पहिले घर साफ करून घेतला आणि नंतर आम्ही डेकोरेशनची तयारी चालू केली। डेकोरेशन म्हणजे छोटासाच सेलिब्रेशन होता, जास्त काही ह्यूज नव्हता। इकडे बघा ह्यांचा जुगाड बघा, आपले ते नेब्युलायझर असतो ना त्याच्यामध्ये हे करून ते फुगे फुगत बसलेले। नंतर इकडे सगळी आमची चिल्लर पार्टी आलेली। बाबू बघा किती खुश झाला आहे, त्याला माहिती नव्हतं बड्डे आहे त्याचं, म्हणजे त्याला एवढं अजून काही तेवढं समजत नाही। फक्त केक आणल्यानंतर आहे ना असं हॅपी बड्डे टू यू करायचं, फक्त तेवढा माहिती आहे। हॅपी बड्डे टू यू, हॅपी बड्डे टू यू करत होता। आता इकडे बघा केक बघल्यानंतर किती एकदम खुश झाला आहे, तो खूप एक्सायटेड होता। इकडे बघा नवीन कपडे वगैरे घातलेत त्यांनी, सारखा आहे ना केक खायला बघत होता तो, पण आम्ही त्याला काय हात लावून नव्हतो देत। किती उड्या मारतो बघा, जाम खुश होता तो। नंतर आम्ही त्याचं घेतलं औक्षण करायला। हे बघा आता बाबूसोबत बेबोचं सुद्धा केलं मी औक्षण, इकडे आईनीसुद्धा केलं औक्षण। नंतर इकडे आम्ही केक कापायला घेतला। आता तुम्ही बघू शकता तो किती खुश आहे, म्हणजे गेल्या वर्षी पण कापलेला केक, पण त्याला एवढं गेल्या वर्षींचं काही आठवण नसेल, एवढं काही माहिती नाही। आता फर्स्ट टाईम त्यांनी असा केक कापायला घेतलेला, तर जाम खुश होता। बेबोलासुद्धा दुसरा केक आणलेला, कारण की तिलासुद्धा केक लागते, कारण की प्रत्येकाच्या बड्डेच्या वेळी तिचं असं असतं की माझं पण बड्डे। आणि इकडे ना मला जेवण बनवायला आज वेळच नाही भेटला पोरांना, दिवसभर नुसती घाई गडबड होती। तर मी येताना समोसेसुद्धा पार्सल आणलेले, तर तेच समोसे चिप्स वगैरे आपण युजली जो देतो ना नाश्ता बड्डेसाठी, तसा तो दिला। कोल्ड्रिंकसुद्धा होती। तर असं आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं। दरवर्षी आम्ही असंच करतो, ह्यूज असं काही करत नाही। आणि पहिल्याच दिवशी बघा यांनी गाडीचा मुहूर्त पण लावला, चाक पुढचा खोलून ठेवला। आता दोघी एकमेकावर नाव ढकलत होत्या। आणि आज काय आहे ना, आम्ही काय जेवायला काय बनवलं नाही, कारण की समोसे आणि केक खाऊन सर्वांचा पोट फुल झालेला। तर मी पोरांना थोडे फ्रूट्सच भरवले आणि आईने मस्त चीक बनवलेला, तोच आम्ही खाल्ला। रात्री काय आम्ही जेवण बनवलं नाही। तर असा होता बाबूच्या बड्डेचा व्लॉग।